तर 1 मिनिटात बातम्यांचा आढावा घेऊया। पहिलीच बातमी, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला। यावर फडणवीसांना प्रश्न विचारला असता महायुतीत आम्ही सर्व एकत्रित आहोत, आमचे श्रेष्ठी आमच्या सोबत बसून निर्णय घेतील, त्याचप्रमाणे सर्व निर्णय होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये म्हटलंय। माननीय शिंदे साहेब असतील, मी असेल किंवा अजितदादा असतील, आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही। आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील, आमचे श्रेष्ठी आहेत, ते आमच्या सोबत बसून सगळे निर्णय घेतील, त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतु परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे। पुढची प्रक्रिया कशी राहील सर? आता या संदर्भात आमच्या श्रेष्ठींसोबत सगळी बैठक होईल आमची। एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचं भाजपनं स्वागत केलंय। तर एकनाथ शिंदेंनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे। त्यांनी महायुती भक्कम करण्याचं काम केलं असून त्यांच्या या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंचा आभारी असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। ही लँडस्लाइड विक्ट्री आहे, अतिशय गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस आपण पाहतोय। त्यामुळे जे काही 2.5 वर्षामध्ये महायुतीने केलेले जे काम आहे आणि महायुतीवर स्वागत करतो आणि त्यांची भूमिका ही महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे। एकनाथ शिंदेंना वरून दबाव असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत हा निर्णय घेतला असल्याचं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। मंत्रिमंडळ निर्माण करण्यामध्ये आलेलं अपयश आणि महाराष्ट्रातली जनतेला यांनी वाऱ्यावर ठेवण्याचं काम जे केलेलं आहे, गॅसवर ठेवण्याचं काम केलेलं आहे, हे खऱ्या अर्थानं निषेधार्थ आहे। आता एकनाथ शिंदे काही म्हणत असतील, त्यांना वरतून दबाव आलेला असेल आणि दबावाच्या शेवटी त्यांनी हा निर्णय केला असेल असं आम्हाला वाटतं आहे। हा निर्णय पहिले का नाही केला, इतके दिवस का लागले, हाही प्रश्न या ठिकाणी आहे। त्यामुळे त्यांच्याजवळ एक पाशवी बहुमत आहे, त्या बहुमताच्या आधारावर त्यांची आका जे दिल्लीत बसलेले आहेत ते निर्णय घेतील। आता निर्णय कसा घेतात त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अजित पवारांना मुख्यमंत्री बनवलं तर स्वागत करू, मात्र भाजप सहजासहजी त्यांना मुख्यमंत्री बनवणार नाही, रोहित पवार यांचं विधान। तर कुणीही फुकटचा सल्ला देऊ नये, त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं। दिलं तर चांगली गोष्ट आहे, आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत करू, अभिनंदन करू। पण भाजपला तुम्ही चांगल्या पद्धतीने जर ओळखत असाल तर भाजप सहजपणे अजितदादांना मुख्यमंत्री बनवतील असं नाही। बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायचं काही कारण नाही। आम्ही आणि आमचा पक्ष, आमचे सगळे कार्यकर्ते, सगळे आमदार, सगळे अध्यक्ष, सगळे आमचे खंबीर आहे, ज्यांनी त्यांनी आता आपलं बघावं। निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतरही रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद संपण्याचं नाव घेत नाहीये। काठावर वाचला, थोडं इकडे तिकडे झालं असतं तर कायमची जागा कळली असती, असा टोला आदिती तटकरेंनी थोरवेंना लगावला। त्यावर शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आदिती तटकरेंना जोरदार त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। मी काठावर पास झालो नाही, माझं मताधिक्य घटलंय, ते तुमच्या वडिलांचे पाप असल्याचं प्रत्युत्तर थोरवेंनी आदिती तटकरेंना दिलंय। ज्यांनी त्यांनी ठरवायचं असतं की त्याचं यश त्यांनी किती डोक्यात जाऊन द्यावं आणि कोण कुठला मंत्री होणार हे आमचे पक्षाचे नेते ठरवतील। हे काही कोण स्थानिक आमदार ठरवत नसतात। काटावर वाचलेले आहेत, जरा इथं तिथं झालं असतं तर काय ती जागा कळली असती। माझं मताधिक्य जे घटलेलं आहे ना, ते त्या पालकमंत्र्यांना म्हणावा, तुमच्या बापाला विचारा, तुमच्या बापाचं हे पाप आहे की माझं जे मताधिक्य घटलेलं आहे ते तुमच्या बापाने या मतदारसंघामध्ये केलेलं पाप आहे, त्यामुळे माझं मताधिक्य घटलं, परंतु मी काटावर पास झालेलो नाही।
सरकार स्थापनेच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महायुतीचे प्रमुख नेते भेट घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उद्या दिल्लीत अमित शहांची भेट घेतील आणि त्या बैठकीत काय महत्त्वाचे निर्णय होतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. महायुतीच्या नव्या सरकारचा फॉर्म्युला ठरलाय. नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितलंय. उद्या महायुतीच्या नेत्यांच्या दिल्लीतील बैठकीत या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार असून दिल्लीतील उद्याच्या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. एकंदरीतच उद्या आम्ही तिघही जण दिल्लीला जाणार आहोत. दिल्लीला गेल्यानंतर आमचं पुढचं सगळं बाकीची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, सरकार ते अस्तित्वात त्या ठिकाणी येईल. शिवसेना पक्षाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनातील कार्यालयात भेट घेतली. यावेळी आगामी काळात एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना अमित शहांनी शिवसेना खासदारांना दिल्या. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही अमित शहांनी दिल्याची माहिती आहे. 2.5 वर्ष जो कारभार सुरू होता महाराष्ट्र सरकारचा, तो विकासात्मक कार्यक्रम होता. त्या पाठीमागे अमित शाह साहेब चट्टान प्रमाणे उभे राहिले आणि याबद्दल सुद्धा त्यांचा आभार मानण्याकरता आम्ही आज महाराष्ट्राचे सर्व खासदार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. तर विधानसभेत झालेल्या पराभवानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरेंनी पराभूत उमेदवारांची चर्चा केली आहे. त्यातील बहुतांश नेत्यांनी शिवसेनेनं स्वबळावर लढावा अशी भूमिका घेतल्याची माहिती अंबादास दानवेंनी दिली. अनेक नेत्यांनी स्वबळावर लढवावं असं सांगितल्याचं दानवे म्हणाले. काही जणांनी ही भूमिका व्यक्त केलेली आहे की शिवसेनेने पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा या ठिकाणी आपली ताकद निर्माण करावी आणि येणाऱ्या या 288च्या 288 जागावर शिवसेना ताकदीने उभा करून या ठिकाणी निवडणुका लढवाव्या, अशा प्रकारची भूमिका काही शिवसैनिकांनी व्यक्त केलेली आहे. हे सत्य आहे. विधानसभेत 124 ते 130 जागा जिंकण्याचा अंदाज होता असं रोहित पवारांनी म्हटलंय. तसं सत्तेत नाहीये त्यामुळे नाराज आहेत असं नाही, असंही यावेळी रोहित पवारांनी म्हटलंय. त्याचबरोबर महायुतीला कौल जाईल हे कोणी स्वीकारायला तयार नाही असं देखील रोहित पवारांनी स्पष्ट केलं. आम्ही सत्तेत आलो नाही म्हणून आम्ही नाराज आहे असं नाही. सत्तेत येईल नाही हा विषय दुसरा, पण आमचा कुठेतरी एक अंदाज होता. काही झालं तरी आम्ही 124 ते 130च्या खाली येणार नव्हतो आणि वरती जर काय आकडा होता तिथं स्पर्धा होती, चुरशीची लढत होती. जे काही निकाल लागले ते निकाल स्वीकारण्यासाठी उमेदवार सोडा, कार्यकर्त्यांपासून लोकांपर्यंत कोणालाही हा निकाल एवढा सहजपणे महायुतीला कौल मिळेल असं वाटत नव्हतं. भाजप आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी महापालिकेवर आपली सत्ता राहावी यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात नाईक विरुद्ध सर्व पक्ष असं चित्र होतं. यामध्ये एकनाथ शिंदेंनी गणेश नाईकांविरोधात त्यांचा पक्ष उमेदवार रिंगणात उतरवला होता. त्यामुळे पुन्हा आगामी महापालिका निवडणूक ही एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक अशी ठरणार आहे. ज्याचे कर्म त्याच्या पाठी, मला त्याविषयी काही बोलायचं नाही. परंतु 1995 सालापासून या नवी जनतेनं गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नवी मुंबईच्या जनतेच्या भवितव्याची जडणघडण कोण करू शकतो ही जनता ओळखते. आणि म्हणून ज्यांचं विचार अशुद्ध आहेत अशा लोकांनी कितीतरी कट कारस्थाने केली तरी सुद्धा येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये गणेश नाईक सांगेल त्याच पद्धतीनं उमेदवार निवडून येतील आणि सत्ता गणेश नाईक सांगेल त्याच पद्धतीची येईल.
ईव्हीएम विरोधात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी काँग्रेसकडून राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी राहुल गांधी यात्रा काढणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. महाराष्ट्रामध्ये एक सह्या घेण्याची एक मोहीम लोकांची आम्ही घेतो आहे आणि बॅलेटवर मतदानाची मागणी माननीय देशाचे महामहिम राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, CJI असेल आणि निवडणूक आयोगाचे प्रमुख असतील, अशा 4 ज्या व्यक्ती आहेत देशातल्या, त्यांच्याकडे कोट्यावधी लोकांच्या सह्या करून आम्ही त्यांना निवेदन काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर पुण्यात आज महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली. तर इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. तर ईव्हीएम मशीनमध्ये 10 ते 25% मतदान सेट केल्याचा आरोप करण्यात आलाय. याबाबत लवकरच जनआंदोलन घेऊन ईव्हीएम मशीन हे सक्षम करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. जनतेचा कौल नसून हा समोरच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी पडद्यामागच्या ज्या काही शक्तींनी जे काही यंत्रणा राबवली, ईव्हीएम मशीनच्या संदर्भातले जे काही बदल घडवले, त्याच्यातून झालेला हा पराभव आहे. त्याच्यामुळे हा पराभव आम्हाला मान्य नाही. पुणे शहर असेल, पुणे जिल्हा असेल किंवा राज्यामधल्या ह्या मशीन्स ह्या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये प्रोग्राम देऊन केलेल्या आहेत. याच्यामध्ये साधारणतः 15 ते 25% मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली. महाविकास आघाडीनं ईव्हीएम विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असतानाच मनसेनंही ईव्हीएमवर खापर फोडलाय. ईव्हीएम शिवाय हा निकाल अशक्य असून या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक झाल्याचा आरोप मनसेचे अविनाश जाधव यांनी केला. ईव्हीएम बाबत लवकरच राज ठाकरे ही पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. ईव्हीएममुळे भारतीय जनता पक्षाचा जसा विजय झाला तसे अनेक पक्षांना उतरता कळायला लागली. हे सगळं जे शक्य झालं ते फक्त ईव्हीएममुळे झालं. कारण जर संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही बघाल तर एवढं मोठं यश आल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष सोडा इतर लोकांमध्येही त्याच्या बाबतीत आनंद नाही आहे. अनेक लोक प्रश्न विचारतात आमचं मत गेलं कुठे. सो मला वाटतं मत गेलं कुठे तर ते मत गेलं ईव्हीएमच्या घशात आणि भारतीय जनता पक्षाच्या घशामध्ये. तर साहेब लवकरच त्यांची भूमिका मांडतील. ईव्हीएम बाबत सुप्रीम कोर्टानं उत्तर दिलं असून विरोधकांनी रडीचा डाव बंद केला पाहिजे असा निशाणा देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावलेला आहे. याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा. ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे, ईव्हीएमची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे. हा रडीचा डाव आता बंद केला. आपल्या साहेबांना मंत्रिपद मिळावं म्हणून देवापासून ते नेत्यापर्यंत समर्थक साकडे घालत असतात. पण वकील असलेल्या एका समर्थकानं साहेबांना वजनदार मंत्रिपद मिळावं म्हणून चक्क उपोषणाला बसलेत. ॲडव्होकेट जमीर पठाण यांनी तिसऱ्यांदा आमदार झालेले प्रताप पाटील चिखलीकर यांना राष्ट्रवादीकडून मंत्रिपद मिळावं यासाठी नांदेडमध्ये उपोषण सुरू केलंय. त्यांचं हे उपोषण नांदेडकरांचं लक्ष वेधून घेत आहे. साहेबाचे आम्ही एक खंदे समर्थक आहोत आणि आमचे साहेब जननायक माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे जिल्ह्यातील सर्वात सिनियर उमेदवार आहेत. आता सध्या राष्ट्रवादी पक्षातर्फे ते लोहा कंधार मधून आमदार म्हणून विजय झाले आहेत. त्यांच्यामुळं ते असे एक आमचे नेते आहे की त्यांच्याकडे धर्मभेद किंवा कोणता पक्ष कोणता काय जे पण माणूस जाईल त्यांच्याकडे त्यांच्या समस्याचं समाधान आहे. उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांनी केलेली दबंगगिरी त्यांच्या अंगाशी आली आहे. मतदानाच्या दिवशी पप्पू कलानी समर्थकांसह आमदार कुमार आयलानी यांच्या ऑफिस बाहेर आले होते. ऑफिसच्या बोर्डावरील पंतप्रधान मोदींचा फोटो झाकला नसल्यानं तो फोटो काढायला पप्पू कलानींनी समर्थकांना सांगितलं. आणि यावेळी कलानी मिरची भजी खात होते. त्यावेळी तिथं आलेल्या कुमार आयलानी यांना पाहून कलानींनी काही इशारे केले होते आणि या प्रकरणी आयलानींच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी अखेर पप्पू कलानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र यातली सगळी कलमं दाखलपात्र आणि जामीनपात्र असल्यानं कलानींना अटक करण्यात आलेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आणि शहराध्यक्ष योगिता अहेर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला झालाय. गाडी हळू चालवायला सांगितल्याचा राग येऊन 7 जणांच्या टोळीनं योगिता अहेरांच्या घरावर दगडफेक केली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. येवल्यात तब्बल 1.5 कोटीची पैठणी साड्यांची चोरी झालेली आहे. लक्कडकोट पैठणी या दुकानाच्या पाठीमागील खिडकी तोडून ही चोरी करण्यात आली आहे. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी सीसीटीव्हीचा DVR सुद्धा पळून नेलाय आणि या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. दरम्यान येवल्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्यानं पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मागच्या दारून दुकानाच्या मागच्या दारून ग्रिल तोडून बाथरूम मध्ये प्रवेश केल्यानंतर ते जिन्याच्या साहाय्याने खाली आल्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीचे सर्व कनेक्शन्स बंद केले, मशीनचा सर्व पोबारा केला आहे. दुकानातला साधारणतः 1.5 कोटी ते 2 कोटीचा माल लंपास केला आहे त्यांनी.